जेव्हा काही भाजी सापडत नाही तेव्हा पटकन होणारी बटाट्याची भाजी. प्रत्येक घरामध्ये जर भाजी नसली बनवायला तर पटकन बटाट्याची भाजी बनवून तयार होणारी ही भाजी बनवत असतात. चला मी आज छान अशी युनिक आणि पटकन कशी करायची ही ग्रेव्हीवाली भाजी ते मी दाखवणार आहे. मी 2 बटाटे घेतले, साल काढून घेतले आणि छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले होते आणि 2 पाण्याने धुवून घेतले आणि परत पाण्यात राहू दिले कारण काळे पडायला नको म्हणून. त्यानंतर मी इथं कढई ठेवली गॅसवर. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली. 2 चमचे मोठे 2 चमचे एवढं तेल या कढईमध्ये मी टाकून घेतले. तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरा टाकायचं आहे आपल्याला. यामध्ये जिरं राई छान तडकू द्यायचं आहे. नंतर मी इथं एक मीडियम असा कांदा घेतला आणि बारीक चॉप करून घेतला आहे. हे बघा असा चॉप केलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मी आधीच पूर्वतयारी करून घेते व्हिडिओच्या आधी, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून पूर्वतयारी जर केलेली राहिली तर व्हिडिओ जास्त लॉंग होत नाही. मग शॉर्ट व्हिडिओमध्ये हे पटकन भाजी तुम्हाला दाखवायला सोपं जातं म्हणून. हे बघा मीडियम असा मी हा कांदा घेतला होता, बारीक चॉप करून घेतला. छान गुलाबी कलर येईल तोवर आपल्याला याला परतायचं आहे. याला छान कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला. मस्त असा कलर आलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली. त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 7 ते 8 लसणच्या पाकळ्या घेतल्या होत्या. मस्त खलबत्त्यामध्ये टाकून ठेचून घेतल्या अशा जाडसर. आता ते वाटण बी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. अद्रकचा तुकडा हा जास्त स्ट्रॉंग असतो म्हणून हा छान असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये जे पण आपण कुटलेलं अद्रक यामध्ये टाकलं आहे ते याला मस्त मिडियम फ्लेमवर छान असं पूर्ण याचा कच्चापणा जाईल तोवर मी 2 ते 3 मिनिटासाठी याला छान असं परतून घेते. हे बघा पूर्ण हे परतलं गेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचे घरगुती मसाले. कुठलेही बाहेरचे मसाले आणायची गरज नाही. घरामध्ये जे असतात ते आपण वापरू शकतो. अर्धा चमचा धनिया पावडर, 1 चमचा मोठा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 छोटी चमची हळद मी टाकून घेतलेली. आता हे मसाले छान असे मिक्स करायचे. मी जेव्हा धनिया पावडर बनवते, मी घरगुतीच धनिया पावडर बनवते, त्यामध्ये जिरं पण टाकते. 1 किलो धनियाला अर्धा किलो जिरं टाकून तेच गिरणीवरून दळून आणते, म्हणजे धनिया जिरा पावडर बनून तयार होतं म्हणून मी तेच वापरते. त्यानंतर मोठे 2 टमाटे घेतलेले होते मी, ते छान मिक्सरला वाटून घेतले होते. कच्चेच टमाटे छान अशी त्याची प्युरी बनवून घेतली होती. मसाले परतल्यानंतर आपल्याला ती प्युरी टाकून घ्यायची आणि पूर्ण असं तेल सोडेल तोवर आपल्याला हा मसाला परतायचा आहे. हे बघा टमाट्याचाही पूर्ण कच्चापणा यामध्ये गेलेला आहे. आता त्यानंतर इथं 2 मोठे असे बटाटे घेतले होते मी तुम्हाला सांगितलं आणि छोट्या तुकड्यांमध्ये असेच कट करून घेतले होते. आता हे धुतलेले बटाटे या मसाल्यामध्ये टाकायचे, मस्त मिक्स करायचे. हे बघा पूर्ण असं याला मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गरम केलेलं, कधी पण भाजीमध्ये गरम केलेलं पाणी टाका तुम्ही, मस्त तर्री येते भाजीला आणि पटकन पण शिजते आणि चव पण वेगळीच लागते. थंड पाणी न वापरता गरम पाणी वापरून बघा तुम्ही आणि त्या भाजीची चव आणि शिजण्याची प्रोसेसला सुद्धा तुम्ही बघू शकतात. मस्त ग्रेव्हीवाली पटकन होणारी ही भाजी तयार होऊन जाते. मग मी 2 ग्लास असं गरम पाणी करून घेतलं होतं. आता ते इथं आपल्याला टाकायचं. हे बघा अशा पद्धतीने मी टाकून घेते. आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडी कमीच करायची, मीडियम फ्लेमपेक्षा पण कमी करायची आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी मीठ टाकून घेतलं आहे. वरून छान अशी कोथिंबीर आपल्याला टाकायची. अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धवट झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं मस्त बारीक गॅसवर याला शिजू द्यायचे. बटाटे पटकन शिजतात, 10 मिनिटातच शिजून तयार होईल त्या मानाने, तरी आपण मध्ये चेक करू शकतात. 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते किती सार आटवला याचा. पूर्ण सार आटला आहे. थोडा सार मस्त ग्रेव्ही, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, असं मस्त हा थिकनेस याला आली आणि बटाटा पण पटकन शिजून तयार झालेला आहे. हे बघा पटकन याचे तुकडे होत आहेत, म्हणजे आपला बटाटा परफेक्ट शिजून तयार झालेला आहे ना. मस्त बनवलेली झटपट बटाट्याची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवीन नवीन युनिक व्हिडिओ मी घेऊन येत राहते, म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय तर बिलकुल जाऊ नका. आहे ना युनिक आणि एकदम टेस्टी मस्त अशी भाजी. जेव्हा काही भाजी नसेल घरात बनवायला तर अशी भाजी बनवून बघा, खूप छान बनवून तयार होते. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.